लिंगनूर गाव चिकोत्रा नदीपासून जवळ आहे, परंतु धरण भरलं तरच लिंगनूर गावाला पाणी मिळतंय. त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही पर्याय आहेत आणि ते पर्याय मी सुचवीन, जेणेकरून हा मेतक्याच्या खालचा भाग सगळा आहे तो संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम होईल. शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत, खूप चांगल्या जमिनी आहेत आणि खूप राबणारा शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याला मोठं स्थैर्य देणारे हे निर्णय असणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये परिसराचा स्पर्श तुमचा झाला पाहिजे तरच ते शक्य आहे याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करीन की हा सगळा भाग हरित क्रांतीनं सुजलाम सुफलाम करायला या ठिकाणी तुमचं मोठं योगदान मिळावं. इथला शेतकरी गरजू राहू नये, तो कायमपणानं या ठिकाणी तुमच्या मयूरच्या आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं मोठ्या संख्येनं या ठिकाणी राहावा. निव्वळ या तुम्ही केलेल्या अनेक योजना आहेत त्या तर आहेतच, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा माणसाला शेतीमध्ये सुद्धा स्वावलंबन करण्याचं सामर्थ्य तुम्ही दाखवाल या आशेने मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि ती आशा तुम्ही फोड ठरवणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून मुश्रीफ साहेब, कुठल्याही परिस्थितीत या वेळेला विजय मिळाल्यानंतर या भागामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या मी आपल्याला सांगेन. अर्जुनी असू दे, लिंगनूर असू दे, ह्यांना सुद्धा भरपूर पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहावा आणि त्याला आशीर्वाद आपण द्या एवढी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. माझ्या मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे सत्ता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्तेचा आधार श्रीमंताला त्याची गरज नाही. खरा आधार गरजेचा आहे तो दीन दलित उपेक्षित गरीब माणसाला त्याचा आधाराची गरज आहे आणि त्या गरीब माणसाला आधार देण्याचं काम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या तोडीनं कोण करू शकत नाही. या जाणीवेतनं मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे साहेब. या ठिकाणी एवढंच या निमित्तानं सांगतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं, 2 शब्द बोलण्या इतपत पात्र समजलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि या सर्व गोष्टी खांद्याला खांदा लावून, तुम्हाला वेळेचा अभाव आहे, माझ्याकडे वेळच वेळ आहे, ज्ञान आहे, एज्युकेशन आहे, कर्तृत्व आहे, निर्व्यसनी आहे, वेळ भरपूर देतो, परंतु जे लागतंय या आधुनिक लोकशाहीमध्ये ते फक्त तुमच्याकडे आहे आणि त्यातला काही का असना वाटा तुम्ही जर दिला तर जनसामान्यांचे अश्रू मोठ्या प्रमाणात पुसायला तुम्हालाही माझी मदत मी करेन एवढं वचन देऊन मोठ्यात मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी करावं. मुश्रीफ साहेबांना एवढी आग्रहाची भूमिका तुम्हाला मांडतो. त्यांना विजयी करणं हे या तालुक्याचं आज तुम्ही बघा, कुठेही जा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही फिरा, आपल्या तालुक्यासारखा विकास कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि याचं सगळं श्रेय हे मुश्रीफांचं आहे. आणि म्हणून यांना एकदा 6व्यांदा परत निवडून द्यायचं आहे एवढीच या निमित्तानं विनंती करतो. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला मयूरजी तुम्ही निमंत्रित केलं, मला या ठिकाणी उपस्थित राहण्या इतपत पात्र समजलं, याबद्दल मनापासून धन्यवाद देत आणि सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा बघून मला खूप समाधान वाटलं. आपलं सर्वांचं दर्शन झालं त्याबद्दल समाधान वाटलं. मनापासून तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.